तर काय भूमिका आहे तुमची नेमकी, काय इकडनं तुम्ही मी डॉक्टर अनंत मुळे, IMA अध्यक्ष बीड. आज 10 दिवस झाले संपदाला न्याय मिळत नाही आहे. प्रोसेस लेट होते, लेंदी होते. त्यामुळे डॉक्टर असोसिएशन्स, जे की आमच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये 7 असोसिएशन आहेत, IMA, मार्ड, मॅग्मो, झालंच तर इंटर्न असोसिएशन आणि सिनियर डॉक्टर असोसिएशन, ह्या सर्वांच्या वतीनं आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभा करत आहोत. आणि उद्या सोमवारपासून प्रथमतः मार्ड हे पूर्ण OPD बंद ठेवणार आहेत. आणि 7 तारखेपासून IMAचे डॉक्टर, जे की खाजगी डॉक्टर्स आहेत, हे सुद्धा महाराष्ट्रभर 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत पूर्ण OPD बंद ठेवणार आहोत. आणि शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या किंवा संपदाला न्याय मिळाला नाही तर आम्ही 14 तारखेपासून पूर्ण सेवा, वैद्यकीय सेवा पूर्ण महाराष्ट्रभर बंद ठेवणार आहोत. हे आंदोलन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर सर्व वैद्यकीय डॉक्टर्स आहेत, मॅग्मो, मार्ड, IMA, सिनियर डॉक्टर्स असोसिएशन, इंटर्न्स, म्हणजे कुठलाही डॉक्टर खाजगी असो किंवा गव्हर्नमेंटचे डॉक्टर असो, कोणीही सेवा देणार नाहीत असा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि ह्यासाठी आम्ही सर्व डॉक्टरांची एक कमिटी निर्माण केली आहे आणि ह्याचा पूर्ण कार्यक्रम आम्ही पूर्णतः जाहीर केलेला असून हा उद्यापासून टप्प्याटप्प्याने सर्व सेवा आम्ही बंद करत आहोत. सर्व संघटना तुम्ही आता त्याचा सर्व पूर्ण निर्णय जो आहे ते शासनाने घ्यायला पाहिजे, कारण आम्ही शासनाला पत्र दिलेलं आहे आणि आम्ही पहिल्यांदा OPD बंद ठेवणार आहोत. त्याच्यानंतर 1 आठवड्याभर आम्ही त्यांना वेळ देणार आहोत. आणि जर OPD बंद झाल्यानंतरही सरकारने काही पावलं उचलले नाही तर आम्ही सरकारला इशारा दिलेला आहे की आम्ही 1 आठवड्यानंतर पूर्ण इमर्जन्सी सेवा सुद्धा बंद करणार. रुग्णांबाबत काय विचार केलाय का? पण रुग्णांसाठीच आम्ही हे सगळं करत आहोत. यासाठी शासनाने पूर्ण विचार करावा.